नमस्कार मंडळी, मराठी किचन रेसिपीमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत घेवड्याचा मसाले भात. तर चला तर रेसिपीला सुरुवात करू. तर आपण घेवड्याचा मसाले भात बनवण्यासाठी कोलम राईस अर्धा किलो घेतला आहे. तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ वापरू शकता आणि तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल तेवढा तांदूळ वापरू शकता. आपण जो मसाले भातासाठी तांदूळ घेतला होता तो चांगला स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतला आहे. तर तो 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवूया. त्यानंतर मी अर्धा किलो घेवडा घेतला आहे. घेवडा नाही तर तुम्ही राजमाही म्हणू शकता. घेवडा पण आपण स्वच्छ धुवून घेतला आहे. आणि घेवडा भातामध्ये घालायला आपण 2 मीडियम आकाराचे बटाटे घेतले आहेत. ते आपण सालीसकट चिरून घालणार आहे भातामध्ये. तसंच बटाटे आपण चांगले स्वच्छ धुवून ह्या प्रकारे चिरून घेतले आहेत. तर मी बटाट्याची साल काढली नाही. त्यानंतर मसाला भात बनवण्यासाठी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 2 तुकडे आल्याचे घेतले आहे. त्यानंतर आपण मुठभर कोथिंबीर घेतली आहे. आपण आलं लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण करून घ्यायचंय. त्यानंतर मी भातासाठी 2 कांदे चिरून घेतले आहेत मोठ्या आकाराचे आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरला आहे. त्यानंतर फोडणीसाठी तेजपत्त्याची पानं घेतली आहेत. मग रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण कुकर घेतला आहे मसाले भातासाठी. तो गरम झाला आहे. त्यामध्ये आपण 3 चमचे तेल घालायचे. आपलं तेल गरम झालं आहे. त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं तडतडलं की तेजपत्त्याची पानं घालायची. तेजपत्त्याची पानं चांगली भाजली की आपण कांदा घालायचा परतायला. आता आपण हे जे 2 कांदे घेतले होते ते चांगले परतून घ्यायचे. मी मसाले भातासाठी कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे मोठ्या आकाराचा. तुम्हाला बारीक हवा असेल तर तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता. कांदा असा लाल परतून झालेला आहे. आता आपण टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो आपल्याला लवकर परतण्यासाठी आपण मीठ घालायचंय. मीठ मी आता चवीनुसारच घेत आहे. पूर्ण भाताला पुरेल इतकं. टोमॅटो आपण चांगलं परतून घेऊ. टोमॅटो आपला परतून झालेला आहे. त्यानंतर आपण जे आलं लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण केलं होतं ते आता त्यामध्ये परतायला घालायचं. आपण ते चांगलं परतून घेऊ. मसाले भातासाठी आपण जो आता मसाला हा तयार करून घेतला आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. हळद घातल्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालायचं आणि त्यानंतर हा व्हेज बिर्याणी मसाला आहे. आपण तो दुकानातूनच आणलेला आहे. तो आपण 1 चमचा घालायचा. आता टाकलेले मसाले चांगले आपण परतून घेऊ. त्यामध्ये आता आपण धुवून घेतलेला घेवडा घालू आणि त्यानंतर चिरलेला बटाटा टाकू. मस्तपैकी आपण हलवून घेऊ. त्यानंतर आपण जो तांदूळ धुवून ठेवला होता तो घालायचा आहे त्यामध्ये. आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ म्हणजे जेणेकरून घेवड्याला बटाट्याला चांगला मसाला लागल आणि ते चांगलं परतून निघल. त्यानंतर आपण धुतलेला तांदूळ ह्यामध्ये घालायचा आहे. जेव्हा तांदूळ पण चांगला भिजलेला आहे
जेणेकरून आपला भात पण लवकर होईल। तांदूळ आपलं टाकून झालेला आहे। आता आपण मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊ, चांगला परतून घेऊ तांदूळ। तर तांदूळ मी आहे ना आमच्या कुटुंबात जेवढी माणसं आहेत त्यांच्या क्वांटिटीनुसार घेतला आहे। तर तुम्हाला जेवढा हवा असेल तेवढा तुम्ही घ्या आणि त्याचप्रमाणे मसाल्याचं प्रमाण पण तुम्ही वाढवा। मग आता आपण पाणी घालायचंय भातामध्ये। तर मी 3 वाटी तांदूळ घेतला होता, तर मी त्याच्यानुसार 1.5 तांब्या पाणी घालते। पाणी टाकल्यानंतर ना भात चांगला मिक्स करून घेऊ आपण। त्यानंतर ना मीठ एकदा चेक करायचं भातामध्ये कमी जास्त। जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही टाका आणि जास्तीचं झालं असेल तर थोडंसं पाणी पण वाढू शकता। वरून आता मस्तपैकी कोथिंबीर घालायची। कुकरचं झाकण लावू आणि 3 शिट्ट्या काढून घेऊ। 3 शिट्ट्यांमध्ये आपला भात तयार होईल। 3 शिट्ट्या झाल्यानंतर ना कुकर मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। तर आपला मसाले भात तयार आहे। एकदम मोकळा असा सुटसुटीत मसाले भात तयार आहे। तर आपण त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घेऊ। बघू शकता कसा सुटसुटीत आणि छान झालेला आहे। तुम्ही हा घेवडा भात रायत्यासोबत किंवा असंही खाऊ शकता, चवीला खूप छान लागतो। एकदम झटपट बनणारी मसाले भाताची रेसिपी आहे। तर तुम्ही रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।